नमस्कार मित्रांनो, आज आपण स्वर कसे लक्षात ठेवावेत हे पाहूया. स्वरमध्ये बघा एक असतो ऱ्हस्व स्वर आणि दुसरा असतो दीर्घ स्वर. ऱ्हस्व स्वर आणि दुसरा दीर्घ स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, तर जो स्वर उच्चारण्यासाठी खूप कमी वेळ लागतो त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतात. उच्चार करण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो. आणि दीर्घस्वर म्हणजे आपण ज्या शब्दावर खूप जोर देतो, जोर देऊन उच्चार केला जातो, उच्चारतो, त्याला दीर्घस्वर म्हणतात. तर याच्यामध्ये बघा, ऱ्हस्व स्वर अ, ई, उ, ए, ॲ आणि अ. आणि दीर्घस्वरमध्ये कोणते आ, ई, उ, ए, ओ, औ हे दीर्घस्वर. तर ज्यावेळी प्रथम स्थानाला, तर बघा आपण प्रथम स्थान, द्वितीय स्थान आणि तृतीय स्थान. तर प्रथम स्थानाला लाईट बिंदू, लाईट बिंदू, ॲसाठी लाईट बिंदू, एसाठी लाईट बिंदू आणि ईसाठी सुद्धा लाईट बिंदू. त्यानंतर लाईट रेखिका म्हणजेच पुसट रेखिका. तर ऑसाठी लाईट रेखिका, असाठी लाईट रेखिका आणि ऊसाठी पण लाईट रेखिका आहे. हे झाले ऱ्हस्व स्वर आणि हे दीर्घ. ठळक बिंदू आणि ठळक रेखिका. ते यामध्ये बघा, प्रथम, द्वितीय आणि तृतीय. आसाठी डार्क बिंदू, एसाठी डार्क बिंदू आणि दुसऱ्या ईसाठी डार्क बिंदू. औसाठी डार्क साईन, ओसाठी डार्क साईन आणि ऊसाठी डार्क साईन, तृतीय स्थान. आता यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, सोपं, अतिशय सोपं असं भाग बघा. ॲ आणि ऑ आला तर हे दोन्ही लाईट आहेत. ॲ ऑ आपण लक्षात ठेवायचं. ॲसाठी लाईट बिंदू, ऑसाठी लाईट रेखिका. आता प्रथम स्थान येतो. आपण जेव्हा ॲ ऑ असे शब्द लिहितो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे प्रथम स्थानाला आहे आणि त्याची साईन लाईनच्या वर असते. आणि जेव्हा ए आणि अ येतं, ए पण हा बघा, इथे जो हा ए आहे द्वितीय स्थानाचा आणि हा ए आहे द्वितीय स्थानाचा, पण हा डार्क बिंदू आहे आणि हा लाईट बिंदू आहे. अतिशय सोपं आहे. इथे हा ए लक्षात ठेवायचा, लाईट बिंदू. इथे हा ए लक्षात ठेवायचा, डार्क बिंदू. आणि द्वितीय स्थान तर याचं सेम आहे, फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, या एसाठी लाईट आणि या एसाठी डार्क.
नंतर त्यानंतर ई बघा, हा पण भाग सोपा आहे. ईसाठी तृतीय स्थान आहे. आपण जेव्हा ती लिहितो, हा झाला ती, हा झाला ती, तर इथे डार्क साईन आहे आणि इथे लाईट साईन आहे. हा पहिल्या ईसाठी लाईट साईन, दुसऱ्या ईसाठी डार्क स्वर. तसंच इथे पण ऊसाठी लाईट रेखिका आहे तृतीय स्थानाला आणि इथे पण ऊसाठी डार्क रेखिका आहे तृतीय स्थानाला. आता यामध्ये बघा, हा पण झाला आपल्या लक्षात राहील. ॲ आणि ऑसाठी, ॲसाठी लाईट बिंदू आहे आणि ऑसाठी लाईट रेखिका आहे. हे झालं एसाठी लाईट बिंदू आणि ह्या दुसऱ्या एसाठी डार्क बिंदू. ई पहिला ई असेल तिथे लाईट बिंदू, दुसरा ई असेल तिथे डार्क बिंदू. ऊसाठी इथे लाईट रेष आणि इथे डार्क रेखिका. आता ह्या दोघांची जोडी झाल्यामुळे आपल्याला हे पण लक्षात राहिलं. त्याच्यानंतर ह्याची आणि ह्याची जोडी झाल्यामुळे आपल्याला हे पण लक्षात राहिलं आणि ई पण लक्षात राहिला, तृतीय स्थान आणि लाईट बिंदू डार्क बिंदू. हा ओ पण लक्षात राहिला. आता राहिलं काय तर अ जेव्हा येतो तो लाईनवरती येतो आणि ही लाईट रेखिका असाठी. नंतर औसाठी डार्क रेखिका आणि प्रथम स्थान आणि ओसाठी डार्क रेखिका द्वितीय स्थान. अतिशय सोपा पार्ट आहे. त्याच्यामध्ये अजून इनामदार सरांनी स्वतः एक टिप दिलेली आहे लक्षात ठेवण्यासाठी. हा झाला बॅट एकदा फिरव. ऑगस्ट अति आणि उत्तम. तर यामध्ये बघा, पहिले जे ऱ्हस्व स्वर आहेत त्यामधले सगळे आलेले आहेत. इथे ॲ आला, इथे ए आला, ॲ आल्यामुळे लाईनच्या वरती लाईट बिंदू, ए आल्यामुळे लाईनवरती लाईट बिंदू आणि इथे ई आल्यामुळे लाईनमध्ये लाईट बिंदू. आता इथे बघा, हा शब्द झाला हा आणि हा. तर इथे ऑ आल्यामुळे आपण लाईनच्या वरती लाईट साईन, हा असाठी लाईनवरती लाईट साईन आणि ऊसाठी तिसऱ्या स्थानावर लाईट साईन. हे झाले ऱ्हस्व स्वरासाठी. दीर्घमध्ये काय आहे तर आज एक गीत आणि औत ओढ उठ. हा आला लाईनच्या वरती डार्क साईन, ए आला दुसऱ्या स्थानाला डार्क बिंदू, इथे बिंदू आहे आणि इथे तिसऱ्या स्थानाला डार्क बिंदू. तर इथे अ आला, इथे पहिल्या स्थानाला डार्क लाईन, इथे दुसऱ्या स्थानाला डार्क साईन आणि इथे तिसऱ्या स्थानाला डार्क साईन. हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, नाहीतर मी ज्या पद्धतीने सांगितले ते पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ॲ आणि ऑसाठी, ॲसाठी डार्क लाईट बिंदू, इथे लाईट साईन. एसाठी इथे दुसऱ्या स्थानावर आहे, हे द्वितीय स्थान, हे दोन्ही द्वितीय स्थान आहेत एसाठी आणि ह्या एसाठी. पण हा लाईट आहे, हा डार्क आहे. इथे ईसाठी तृतीय स्थान, हा लाईट हा डार्क.
नंतर अ आणि ॲ हे तर आपल्या लक्षात राहीलच. असाठी आपल्या लक्षात येतं ते, जे, पे द्वितीय स्थान आणि लाईट साईन. ऊसाठी इथे लाईट साईन आहे, इथे डार्क साईन आहे आणि तृतीय स्थानावर. ओसाठी पण आपल्या लक्षात राहतं हा तो, हा तो, हा जो आणि डार्क साईन. अतिशय सोपा पाठ आहे. धन्यवाद.